नमस्कार मंडळी, जळगाव खान्देश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आज चिंचखेडा बुद्रुक येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न। याबाबत सविस्तर वृत्त असे की भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत हा कार्यक्रम संपन्न झाला असून कार्यक्रमामध्ये 9 ते 10 मिरवणूक काढण्यात आली। 10 ते 11 सूत्र पठणाचा कार्यक्रम पार पडला आणि 11 ते 12:30 पर्यंत प्रवचन तसेच वक्तृत्व स्पर्धेचा कार्यक्रम संपन्न झाला। हा कार्यक्रम घडवून आणणारे व तसेच मूर्ती दान करणारे समाधान लहुनिकम यांनी मौजे चिंचखेडा बुद्रुक या गावच्या लुंबिनी बुद्ध विहाराला मूर्ती दान दिली व तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय रवींद्र मोरे गुरुजी यांनी स्वीकारले होते। या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर राज्य संघटक KY सुरवाळे, जिल्हा पर्यटन साळवे गुरुजी, जिल्हा संघटक BK बोदडे सर बोदवड, सुनील आढागळे गुरुजी, केंद्रीय शिक्षिका करुणाताई नरवाडे, महिला जिल्हा संघटक भारती तायडे, सूत्रसंचलनाचे काम प्रमोद तायडे यांनी केले। प्रमुख उपस्थिती कराटे प्रशिक्षक अशोक निकम, उपसरपंच अर्जुन इंगळे, माणिकराव इंगळे, सामनेर सर, बहुजन आघाडी तालुका महासचिव शरद तायडे, वायला, प्रमोद इंगळे निमखेडी, महेंद्र शिरसोदे खामखेडा, शिवाजी वानखेडे महिला शिबिर महालखेडा, महिला मंडळ धुळे, लहुजी निकम, भाऊराव इंगळे, कैलास इंगळे, चंद्रभान इंगळे, शेषराव इंगळे, किशोर इंगळे, आकाश गायकवाड, ईश्वर इंगळे, अनिल निकम, प्रकाश इंगळे, कृष्णा इंगळे, सिद्धार्थ नायके, दादाराव निकम, विलास सावळे, विनोद निकम, साहेबराव इंगळे, तुळशीराम इंगळे, प्रशांत सावळे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बुद्ध विहाराला नामकरण देण्यात आले। या कार्यक्रमात विशेष आकर्षण चिंचखेडा बुद्रुक येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा चिंचखेडा बुद्रुक येथील वक्तृत्व स्पर्धेमध्ये 10 मुलींनी सहभाग घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर चांगल्याच पद्धतीने सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि त्यांच्या विचारांचे प्रभाव सर्व पाहुणे मंडळींवर पडले। त्यांचे भाषण यांचे सर्वदूर कौतुक करण्यात आले। या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तनुजा प्रवीण नमायते हिने पटकावला। हिला रोख 500 रुपये व सर्टिफिकेट देण्यात आले। दुसऱ्या क्रमांकावर प्राची सुधाकर निकम व तिसऱ्या क्रमांकावर मयुरी योगेश पाटील, चौथ्या क्रमांकावर खुशी शांताराम तायडे। तिसरा क्रमांक हा संयुक्तरित्या काढण्यात आला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर या मुलींनी आपले वक्तृत्व चांगल्या रीतीने मांडले। यांना घडवण्यामागे शाळेचे मुख्याध्यापक हेमंत सपकाळे सर तसेच केंद्र प्रमुख गणेश कोळी सर आणि शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष देवानंद नमायते सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले। या मुलींनी पहिले बक्षीस पूजनीय भंते महानाम यांच्या हस्ते 500 रुपये व सर्टिफिकेट देण्यात आले। दुसरे बक्षीस 200 रुपये व तिसरे बक्षीस संयुक्त 200 रुपये अशा प्रमाणे या अध्यक्षीय भाषणानंतर देण्यात आले। कार्यक्रमाचा समारोप अध्यक्षीय भाषणानंतर झाला व त्यानंतर संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीदरम्यान प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस पाटील संजय तायडे, समाजसुधारक पद्माकर तायडे व जळगाव खान्देश न्यूज संपादक जितेंद्र तायडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आले व ग्रामपंचायत येथे उपसरपंच अर्जुन इंगळे, अशोक निकम, किशोर इंगळे, शरद तायडे, माणिकराव इंगळे, प्रमोद इंगळे निमखेडी व कायमस्वरूपी शिक्षणप्रेमी प्रदीप पाटील व इतर कार्यकर्ते यांच्या हस्ते ग्रामपंचायतमध्ये प्रतिमा पूजन करण्यात आले। हे या कार्यक्रमास सर्वचे सर्व उपस्थित राहून कार्यक्रमाची यांनी शोभा वाढवली व त्यानंतर चिंचखेडा गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जयंतीची मिरवणूक काढण्यात आली।
किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझा भीमाचा दरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझा भीमाचा दरारा. आले मोजूदारी कशी होती तुझ्या कौतुकाची, मोजूदारी कशी होती तुझ्या कौतुकाची, तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणूस किती, तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणूस किती. तू देव नव्हतास, तू देव धुतही नव्हतास, तू देव नव्हतास, तू देव धुतही नव्हता, खरा मानव होतास, खरा मानव होता. दलितांचे तलवारून गेले अन्याविरुद्ध प्रहारून गेले, दलितांचे तलवारून गेले अन्याविरुद्ध प्रहारून गेले. होते ते एक गरीबास, होते ते एक गरीबास, पण या जगाचा कोणी रुंग गेले, पण या जगाचा कोणी रुंग गेले. वर्गाच्या बाहेर बसूनच सुद्धा भारताचे संविधान लिहून गेले, ज्याच्यामुळे लाखो वरांचा उद्धार झाला, ज्याच्यामुळे लाखो वरांचा उद्धार झाला. दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्यांनी संविधानारूपी समतेचा अधिकार दिला, त्यांनी संविधानारूपी समतेचा अधिकार दिला. फुलांची कहाणी वसंतीने लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली, फुलांची कहाणी वसंतीने लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली. आम्ही नाही कोणाचे पण, कारण आमच्या आयुष्याची कहाणी डॉक्टर आंबेडकरांनी लिहिली. आम्ही नाही कोणाचे पण, कारण आमच्या आयुष्याची कहाणी डॉक्टर आंबेडकरांनी लिहिली. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञानदेशाला, नमन त्या महापुरुषाला, नमन त्या ज्ञानदेशाला, नमन त्या महापुरुषाला. डॉक्टर आंबेडकरांना मानवर करून जगायला शिकवले, अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले, मानवर करून जगायला शिकवले, अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले. शिक्षणाचे महत्त्व समाजाला समजवले, शिक्षणाचे महत्त्व समाजाला समजवले. डॉक्टर आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ व आईचे नाव भीमाबाई असे होते. अंधारच होता नशिबी त्यांचा, त्यांनी प्रकाशाला दान दिले, अंधारच होता नशिबी त्यांचा, त्यांनी प्रकाशाला दान दिले. तुमचे मानाव किती उपकार, तुम्ही देशाला संविधान दिले, तुमचे मानाव किती उपकार, तुम्ही देशाला संविधान दिले. हवा वेगानं होती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता, हवा वेगानं होती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा अनेक होता, अन्यायविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा अनेक होता. तसा रामदेवाचा लेख लाखात नाही तर जगात होता, तसा रामदेवाचा लेख लाखात नाही तर जगात एक होता. जाता जाता ओळख बोली फुलता बोल होते पण गुलाब दिसत नाही, फुलता बोल होते पण गुलाब दिसत नाही, हिरोचा बोल होते पण डॉक्टर दिसत नाही, हिरोचा बोल होते डॉक्टर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. असं दान दिलं, अंधारच होता नशिबी त्यांचा, त्यांनी प्रकाशात दान दिलं. साहेब तुमचे मानावे किती उपकार, तुम्ही देशाला संविधान दिलं, तुम्ही देशाला संविधान दिलं. सन्मान्य व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्गावरील उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी होते. ते शालेय जीवनात 18 तास अभ्यास करत असत. त्यांनी भारतीयांना शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मूळ मंत्र दिला. त्यांनी बडोद्याचे महाराज शहाजीराव गायकवाड यांच्या सहाय्याने प्रदेशात जाऊन MAD या अर्थशास्त्र या विषयात पदव्या मिळवल्या व बॅरिस्टर बनले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय भारत. तेजस्वी अरुण खोतले, मी आता 5वी मध्ये शिकते. मी आपल्या पुढे एक गीत सादर करणार आहे. गीताचे नाव आहे एक दिवा आणि एक भगवा. शिवराय आणि भीमराव हे भारतीय संस्कृतीचे 2 महानायक पराक्रम सौंदर्याचे प्रतीक होते. तर प्रज्ञा ही महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सौंदर्याची प्रतीक होती. शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती, शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती. तर महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी लाखात देखणी होती, लाखात देखणी होती. दोन्ही 10,000 होत्या, दोन्ही 10,000 होत्या. शिवरायांच्या तळपदे
समुद्रा. एक निळा आणि एक भगवा, बाही दिशा मध्ये लावे दिवा. एक वाघाचा एक सिंहाचा छावा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा. अंजी जाईचा तो शिवा, अन भीमाईचा तो विवा. हो जी जाईचा तो शिवा, अन भीमाईचा तो विवा. मूळपती 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 छत्रपती भोसल्यांची दीन तू पड्याची त्यानं राखली होशान. दीन तू पड्याची त्यानं राखली होशान. बाऊनी जगाला परता बनावा, बाऊनी जगाला परता बनावा. देऊन जीव इथे केला तोच जीवा, देऊन जीव इथे केला तोच जीवा. एक वाघाचा एक सिंहाचा छावा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा. अंजी जाईचा तो शिवा, अन भीमाईचा तो विवा. हो जी जाईचा तो शिवा, अन भीमाईचा तो विवा. घडविला ज्याने इतिहास ताजा, घडविला ज्याने इतिहास ताजा. धन्य भीमा माझा बहुजनांचा राजा, धन्य भीमा माझा बहुजनांचा राजा. ज्ञानवेचे प्रभू तू हो मानवा, ज्ञानवेचे प्रभू तू हो मानवा. प्रकल्प प्रकाशदानी मार्ग हा नवा, प्रकल्प प्रकाशदानी मार्ग हा नवा. एक वाघाचा एक सिंहाचा छावा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. माझे नाव तेजल संजू पत्रे, मी एकटा तिसरीला शिकते. सामान अंधार दाटला फाराचा दिवा पाहिजे, अंधार दाटला फाराचा दिवा पाहिजे. नव्या युगात सूर्य नवा पाहिजे, नव्या युगात सूर्य नवा पाहिजे. जातीपातीत विखरलेले या मायभूमीला, जातीपातीत विखरलेले या मायभूमीला पुन्हा एकदा विमाईचा दिवा पाहिजे, पुन्हा एकदा विमाईचा दिवा पाहिजे. सामान्य राष्ट्रीय वर्णन या गुढीच्या वर्गाला येते. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एका महामानवाविषयी थोडीशी माहिती देत आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ होते. ते लहानपणापासून हुशार व समजावतीचे होते. त्यांनी शिक्षण घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. अंधार होता नशिबीजाच्या, अंधार होता नशिबीजाच्या. त्यांनी प्रकाशाला दान दिले, त्यांनी प्रकाशाला दान दिले. तुमचे म्हणावे की चूक काय, तुमचे म्हणावे की चूक काय. तुम्ही देशाला संविधान हो दिले, तुम्ही देशाला संविधान हो दिले. माझे नाव लक्ष्य विजय खोले, मी आता तिसरीला शिकते. सामान्य व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व माझे मित्रमैत्रिणी, आज मी आपल्या समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यात उभी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले राज्यमंत्री होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर, त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पूर्ण केले. त्यानंतर ते मायदेशी परतले. त्यांनी शिक्षण सामाजिक प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. दीनदलित समाजाला उद्धार करण्याचे ठरवले. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद.
नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही, सागराची बाण कधी हटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय, 1000 जन्म जरी घेतले तरी आपल्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कधी भेटणार नाही. सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव उत्कर्ष वांडुंगे आणि निमित्ताचे संस्थे. आज मी आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 2-3 शब्द सांगणार आहे. सर्व शांतचित्ताने ऐकावे. दलितांची तलवारून गेले, अन्नद प्रहारून गेले, दलितांची तलवारून गेले, अन्नद प्रहारून गेले. होते ते गरवेच सारे जगाचा कोणावरून गेले, पण या जगाचा कोणावरून गेले. वर्गाच्या बाहेर बसूनही सुद्धा हे भारताचे संविधान लिहून गेले, भारताचे संविधान लिहून गेले. मोजूतारी कशी उंची तुझ्या कौतुकाची, मोजूतारी कशी उंची तुझ्या कौतुकाची. तू जगाला शिकवलं अख्खा माणसातला माणूस किती, तू जगाला शिकवलं अख्खा माणसातला माणूस किती. तुझ्या नव्हतास तुझ्या दुसैना होतास, तुझ्या नव्हतास तुझ्या दुसैना होतास, खरा महामानव होतास, खरा महामानव होतास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. असं होते. फुलांची कहाणी वसंतांनी लिहिली, रात्रीची कहाणी तारांनी लिहिली. फुलांची कहाणी वसंतांनी लिहिली, रात्रीची कहाणी तारांनी लिहिली. आम्ही नाही कोणाची गुलाम, आम्ही नाही कोणाची गुलाम, कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली, बाबासाहेबांनी लिहिली. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ, वाईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. बाबासाहेब आंबेडकर हे राज्य घटनेचे शिल्पकार तसेच भारताचे पहिले कायदा मंत्री होते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवले. वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मी थोडक्यात भाषण देणार आहे, तर तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते व वडिलांचे नाव रामजी, आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर पण नेमका बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण हे माहिती का? कोणी सांगू शकते का? मी सांगते. बाबासाहेब म्हणजे बाणेदार ते स्वभावाचे, बारकाईने अभ्यास करण्याचे, साधक ते बौद्ध धर्माचे, हेतू त्यांचा सर्व समाज विकासांचा, बांधव ते सर्व सामान्य समाजांचे, आनंद ज्यांनी सर्व समाजात घडविला. हेच एवढेच नाही तर याच्यापेक्षा जास्त गुण त्यांच्यामध्ये होते. तरी सुद्धा लोक त्याला खायला भाकरी, चालायला रस्ता व प्यायला पाणी सुद्धा देत लोक त्यांना मिळू देत नव्हते. पण तरीही ते ह्या सर्व अडचणींना सामोरे गेले व आज आपल्यामध्ये त्यांची मोठी ओळख म्हणून उभे राहिले. आज मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अशी एक कहाणी सांगणार आहे जी ऐकून आपण सर्वांना एक काहीतरी बोध मिळेल अशी मी अपेक्षा करते. मी मयूर योगेश पाटील आज बाबासाहेबांच्या बद्दल एक काही सांगते. बाबासाहेब हे इंग्लंडला शिक्षणासाठी गेले होते. तेथे त्यांनी 6 वर्षाचा अभ्यासक्रम शिकायला गेले होते. पण ते 6 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्षातच शिकणार होते. त्यांनी या 6 अभ्यासक्रम शिकण्यासाठी 2 वर्षात दिन रात्र परिश्रम केले आणि ते दिवस रात्र अभ्यास करायचे. इंग्लंडमध्ये एक लायब्ररी होती, जगातील सर्वात मोठी लायब्ररी होती ती. त्याच्यामध्ये ती 7 वाजता उघडायची. 7 वाजता उघडल्यावर पहिले पाऊल ह्याच मानवाचे असायचे, म्हणजे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असायचे. आणि ते तिथे अभ्यास झाल्यानंतर 7 ते 8 अभ्यास करायचे आणि दुपारी 1 ते 2 जेवणाची सुट्टी असायची. पण ते वेळ वाया जाऊ नये म्हणून जेवण सुद्धा करायचे नाही व आपल्या सोबत एक ब्रेडचा तुकडा घेऊन जात असत आणि जेव्हा भूक लागली तेव्हा तो पटकन ब्रेडचा तुकडा खाऊन घेत असत. पण ग्रंथालयामध्ये खाद्यपदार्थ नेण्यास बंदी होती. पण त्यांना भूक लागली की ते पुस्तकामध्ये तोंड घालून ते ब्रेडचा तुकडा खाऊन घेत असत. पण एक दिवस ते पकडले गेले व त्यांना मुख्य ग्रंथपालाकडे नेण्यात आले. मुख्य ग्रंथपालाने त्यांना शिक्षा दिली आणि त्या शिक्षेच्या माध्यमातून त्यांना 7 ते 1 वाजेपर्यंत फक्त ग्रंथालयात बसण्याचे सांगितले. पण तेवढे ऐकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप नाराज झाले व त्यांनी म्हटले की असे नका करू, मला वाचनालयापासून दूर नका ठेवू, कारण माझी परिस्थिती तुम्हाला नाही माहिती. मग ते म्हणाले तुम्ही असं का केले, मला तुमची सत्य
कुत्र्यासारखे जीवन जगत आहे, त्यांना कुत्र्यासारखे जीवन जगवत आहे लोक. त्यांना ना चालायला रस्ता, ना प्यायला पाणी व खायला भाकरी सुद्धा लोक व्यवस्थित मिळू देत नाहीये. मला त्यांच्यासाठी एक सत्याचा लढा उभारायचा आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे सांगतात त्यांना. मग त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग ग्रंथपालाने त्यांना घरी जाण्यास सांगितले व त्यांनी त्यांना सांगितले, तुम्हाला शिक्षेच्या माध्यमातून मी तुमचा डबा दररोज आणत जाईल असे त्यांनी त्यांना सांगितले. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्री 8 वाजता घरी गेले व घरी गेल्यावर ते फक्त 1 तास विश्रांती करायचे आणि रात्री लगेचच आपल्या अभ्यासाला बसायचे. त्यांच्या रूम मध्ये त्यांचा एक सोबती भारतीय विद्यार्थी राहायचा त्यांच्यासोबत आणि तो जेव्हा रात्री उठायचा त्याला कधीही बाबासाहेब पुस्तक वाचताना दिसायचे. आणि एक दिवस त्याला अशीच रात्री जाग आली आणि त्याने त्यांना विचारले, तुम्ही अजूनही पुस्तक का वाचताय? त्यांनी त्याला सांगितले, माझ्या भारतामध्ये मी तर इथे शिक्षणाला नक्की आलोय, पण माझा जीव माझ्या भारतामध्येच गुंतला आहे, कारण मला माझ्या भारतातल्या लोकांसाठी त्यांच्या हक्काचा लढा उभारायचा आहे. एवढे बोलून ते पुन्हा त्यांचे पुस्तक हातात घेतात व वाचायला लागतात. तो भारतीय विद्यार्थी त्यांच्याकडेच बघत राहिला. एवढेच बोलून मी माझे संपवते. जय भीम. विश्वाला शांततेचा आणि समानतेचा संदेश देणारे महाकारुणी सुसगत गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, बौद्ध प्रतिपालक, क्रांतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या अभंगाच्या माध्यमातून बुद्ध रुजवणारे संत कबीर, शिक्षणाचे आरक्षण पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, विश्ववंदनीय विश्वभूषण संविधान निर्माते तुम्हा आम्हा सर्वांचे बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वच्छतेचे पुरस्कर्ते संत गाडगे महाराज, माता जिजाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई, माता रमाई, या सर्व महान मानवांना माझे त्रिवार वंदन. असे बोलून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालपणापासूनच खूप हुशार होते. त्यांना वाचनाची फार आवड होती. ते इंग्रजमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यावर दलितांच्या उद्धाराचे कार्य हातात घेतले. त्यांनी 18 प्रयत्न करून दलितांमध्ये जागृती घडवून आणली. त्यांनी संविधान खुल्या करण्यासाठी त्यांनी फार मोठा लढा दिला. म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. शेवटी मी 2 शब्द असे बोलीन की दलितांचे तुम्ही तयार होऊन गेले, दलितांचे तुम्ही तयार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते पण तुम्ही गरीबच, होते पण तुम्ही गरीबच. मात्र जगाचा कोहिनूर होऊन गेला, मात्र जगाचा कोहिनूर होऊन गेला. जय भीम, जय श्रीराम. वंचितांच्या मूलभूत हक्कांसाठी सतत झटत राहिले तुम्ही. समाज उद्धारासाठी आधुनिक भारत घडविणारे तुम्ही घटनाधिपती. जयंतीनिमित्त या महामानवाला वंदन करते मी कोटी कोटी. आज 14 एप्रिल ज्ञान महर्षी, प्रकांड, कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, क्रांतीसूर्य, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. जयंतीनिमित्त मी त्यांना त्रिवार वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. सर्व देशाला आदर्श व मार्गदर्शक असे लोकत्व महापुरुष म्हणजे डॉक्टर आंबेडकर. भारतवासियांना स्वातंत्र्याचा, समता, बंधुत्वाचा संदेश उजळून देणारे राष्ट्रपुरुष म्हणजे डॉक्टर आंबेडकर. गुलामगिरीत अडकून पडलेल्या समाजाला क्रांतीची मशाल पेटवून जागृत करून देणारे क्रांतीसूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दलित समाजाला ताठ मानेने आणि स्वाभिमानाने जगायला शिकवणारे महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारत देशाला सर्वात मोठे लिखित संविधान निर्माण करून स्वतंत्रता राष्ट्र बनवणारे मानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असे या महामानवाचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश राज्यातील मऊ या गावी झाला. ते ठिकाण आता आंबेडकर नगर म्हणूनही ओळखले जाते. भीमराव हे यांचे मूळ नाव होय. आई भीमाई आणि वडील रामजींच्या पोटी जन्मलेले भीमराव हे 14वे अपत्य रत्न होते. वडील रामजींनी बालपणापासूनच त्यांना अभ्यासाची व वाचनाची आवड लावली. त्यामुळे अत्यंत हालाकीची परिस्थिती असूनही त्यांनी ते मॅट्रिकचे परीक्षेत उत्तीर्ण झाले व त्यांनी 18 तास अभ्यास करून BA, MA, PhD, MSc, बॅरिस्टर अशा अनेक श्रेष्ठ पदव्या प्राप्त केल्या. इंग्लंड व अमेरिकेहून शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यावर
कृष्णाला जय भीम जय शिवराय. Yeah.